राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत Hyundai क्रेटा, जिचं मॉडेल येऊन जाईल मित्रांनो एस ऑप्शनल येऊन जाईल मित्रांनो. आणि क्रेटाचा जेव्हा आपण बोलतो तर ही सगळ्यात जास्त विकणारी गाडी आहेच आणि सगळ्यात जास्त फेमस पण गाडी वगैरे आहे मित्रांनो ही तशी. तर त्याच फेमस गाडीचं आपल्याला नाईट एडिशन वगैरे येऊन जाईल मित्रांनो, जी की आपल्याला वाशिममध्ये जाते 15,85,500. क्रेटा नाईट एडिशन आहे मित्रांनो, एस ऑप्शनमध्ये डिझेल मॅन्युअलमध्ये गाडी येऊन जाईल मित्रांनो. सगळ्यात पहिला आपण बोलूया आपल्या गाडीच्या फीचर्स वगैरेबद्दल. आणि मित्रांनो, हे अपडेटेड मॉडेल वगैरे होऊन जाईल. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला याची अपडेट पण सांगणार आहे, याची प्राईस पण सांगणार आहे तुम्हाला. सगळ्यात पहिला आपण बोलूया चावी वगैरेबद्दल. तर या प्रकारे आपल्या गाडीची चावी येऊन जाईल मित्रांनो. इथं Hyundaiचा लोगो वगैरे इथे येऊन जाते, लॉक वगैरे आपले येऊन जाईल, किल्ली सेंट वगैरे गाडीमध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी एकदा चला आपण याच्या इंजिन वगैरे बेबद्दल आपण बोलूया एकदा. तर या प्रकारे मित्रांनो आपल्या गाडीचं जे इंजिन वगैरे आहे ते 5 लिटर U2 CID इंजिन आहे मित्रांनो, जे की आपल्याला 114 bhp आणि 250 Nm टॉर्क करून देते मित्रांनो. 1493 cc मध्ये 4 सिलेंडर इंजिन होऊन जाते मित्रांनो. बाकी इथून जाते याची इंजिनची कॅप वगैरे, इथून तुम्ही ऑइल जास्त चेक वगैरे करू शकता मित्रांनो. आणि याची डॅन्टे वगैरे होऊन जाते, याला हायड्रोक्स वगैरे येत नाही मित्रांनो. बाकी इन्स्टॉलेशन आपलं प्रॉपर वरती दिलेलं आहे मित्रांनो, चांगलं वजनदार पण आहे मित्रांनो याचं बोनट वगैरे. बाकी तुम्हाला इथे येऊन जाते बॅटरी वगैरे, आणि इथून जाते याचे जे फ्यूज वगैरे असतात गाडीचे मित्रांनो, इथं दिलेलं कंपनीनं आपल्याला. बाकी मित्रांनो, आपण जर बोलू आपल्या गाडीचं जसं की तुम्हाला इथं इंजिन वगैरे तुम्ही सांगितलेलं आहे, पण समोर आपल्या गाडीचे लोक मित्रांनो तर या प्रकारे येऊन जाईल. आणि इंडिकेटर्सवर आपल्या इथं साईडमध्ये येऊन जाईल मित्रांनो. त्याखाली आपण बघायला गेलो आपल्याला येऊन जाते जे हेडलाईट कंट्रोल वगैरे आहेत, त्याखाली आपण बघायला मित्रांनो हेडलाईट वगैरे ते आपले ऑल LED येऊन जातील मित्रांनो. त्यासंगच आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या डिझेल टँक वगैरेबद्दल, हिचे टर्निंग रेडियस वगैरेबद्दल, यांचे डायमेन्शन्स वगैरेबद्दल. मित्रांनो, आपली गाडी वगैरे ही आपल्या 4 मीटरपेक्षा जास्त लंबी गाडी वगैरे आहे मित्रांनो. ही म्हणजे प्रॉपर एक SUV वगैरे बोलता येईल मित्रांनो. म्हणजेच की आपल्या गाडीचं टोटल जी लांबी वगैरे ती आपल्याला 3,300 आहे मित्रांनो. आणि आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या मित्रांनो आपल्या गाडीच्या डिझेल टँक वगैरेबद्दल. तर आपल्या गाडीमध्ये डिझेल टँक वगैरे दिलं म्हणजे आपल्या 50 लिटर म्हणजे येऊन जाते मित्रांनो. आणि या नाईट एडिशनमध्ये तुम्हाला डिझेल तर आहेच, पण पेट्रोल मॉडेल पण येऊन जाईल मित्रांनो. बाकी आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या टर्निंग रेडियस वगैरेबद्दल. तर ते आपल्याला 5.3 मीटरमध्ये येऊन जाईल मित्रांनो, जे की सफिशियंट आहे मित्रांनो गाडीच्यानुसार. बाकी आपल्या गाडीचं तसं लांबी वगैरे बघायला गेलं मित्रांनो, ही गाडी तशी 4 मीटरपेक्षा लंबी आहे, म्हणजे प्रॉपर एक SUV वगैरे आहे मित्रांनो हे. म्हणजेच की जी टोटल लांबी वगैरे आपल्याला 4,330 mm आहे. आपल्या गाडीची रुंदी वगैरे ती आपल्याला 1,790 mm मध्ये आहे. गाडीची जी हाईट वगैरे आपल्याला ती आपल्याला 1,635 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. आणि आपल्या गाडीचं जे व्हीलबेस वगैरे आहे ते आपल्याला येऊन जाते 2,610 mm मध्ये. त्यासंगच मित्रांनो आपल्या गाडीचं जे ग्राउंड क्लिअरन्स वगैरे आहे ते आपल्याला 190 mm मध्ये मिळून जाईल. आणि जे बुटफेस वगैरे आहे ते आपल्याला 433 लिटरमध्ये येऊन जाते मित्रांनो. म्हणजेच की बुटफेस वगैरे पण चांगलं दिलेलं की जास्त सामने वगैरे बसून जाईल मित्रांनो याच्यामध्ये. बाकी आपण जर बोलूया आपल्या गाडीच्या मायलेज वगैरेबद्दल, तर ही गाडी तुम्हाला फक्त 21 ते 22पर्यंत जास्तीत जास्त मायलेज देऊ शकते मित्रांनो डिझेल मॅन्युअलमध्ये. डिझेलवाली वगैरेबद्दल तर या प्रकारे होऊन जाईल. जे Hyundaiचा लोगो आहे ते आपण ब्लॅकमध्ये येऊन जाईल, ग्रे वगैरे ब्लॅकमध्ये आहे मित्रांनो. आणि खाली पण ब्लॅकच कॉम्बिनेशन पूर्ण येऊन जाते. बाकी टोचच्या जगावर कंपनी इथं दिली मित्रांनो. बाकी याच्या पाठीमागे आपल्याला रेडिएटर वगैरे येऊन जाईल मित्रांनो. म्हणजे याच्यामध्ये जास्त काय हे प्लास्टिक टाईप आपल्याला येऊन जाते, म्हणजे जास्त जोराचा काय धक्का लागला हे तुटायची भीती आहे मित्रांनो. बाकी नंबर वगैरे तुम्ही इथं लावू शकता मित्रांनो. आणि आपल्या गाडीमध्ये रेंज सिस्टम वापर करत आपल्याला दिलेलं कंपनीने. लाईट वगैरेबद्दल आपण बोलायला गेलो तर आपल्याला प्रॉपर DRS आहेत मित्रांनो. आणि इथं येऊन जाते इंडिकेटर्स वगैरे, त्याच्याखाली आपल्या हेडलाईट वगैरे दिलेले आहेत. हेडलाईटमध्ये आपल्याला जे हाय ऑन लो बीम दिलेले आपले हे प्रोजेक्टर आपल्याला दिले मित्रांनो, या प्रकारे तुम्ही बघू शकता मित्रांनो. बाकी टायर वगैरेबद्दल बघायला गेलो तर आपले अपडेटेड टायर वगैरे येऊन जाते त्याच्यामध्ये. टायर म्हणजेच आपले ऑल अपडेट करून दिलेलं कंपनीने 2026च्या मॉडेलमध्ये. सगळ्यात पहिले मित्रांनो आपण बोलूया आपल्या गाडीचं जसं की कॅलिपर वगैरे ते आपल्या रेड कलरमध्ये दिलेलं मित्रांनो, जे की एकदम स्पोर्टी टाईप दिसून जातील. पण जे मागचे जे कॅलिपर ते आपल्या ब्लॅकमध्ये दिलेले आहेत, म्हणजे नॉर्मलमध्ये दिलेले आहेत मित्रांनो. बाकी ऑल ब्लॅक ऑल वगैरे येऊन जाईल मित्रांनो. याचं टायर साईज जर बघायला गेलं मित्रांनो आपल्याला ते आपल्याला येऊन जाते 215 55 R18 इंचचा आपल्या टायर येऊन जाईल मित्रांनो, जे की JK कंपनीचा टायर वगैरे येऊन जाते. त्यानंतर आपण जर बोलायला गेलो आपल्या गाडीचं जसं की रूफ वगैरेबद्दल, तर आपल्याला हे तर ब्लॅक येऊन जाईल, म्हणजे रूफ वगैरेची व्हाईटमध्ये येऊन जाते आणि रूफच वगैरे फक्त ब्लॅकमध्ये जाईल मित्रांनो. चला एकदा इंटिरियर वगैरे आपण बोलूया मित्रांनो गाडीच्या. बाकी लॉक अनलॉक केलेलं हे फोल्ड अनफोल्ड वगैरे होऊन जाते, इंडिकेटर्स वरती दिलेले आहेत. हे नॉर्मल फीचर्स वगैरे आहेत. बाकी केले सेंट वगैरे आपल्या गाडीमध्ये येऊन जाईल मित्रांनो. आणि आपण इथं जर बघायला गेलो सीटचे कंट्रोल वगैरे राहतात, हे आपल्या जातं प्रॉपर मॅन्युअल एका टाईपमध्ये मित्रांनो. बाकी इथं येऊन जाते खाली याचं हुक वगैरे, ज्याद्वारा नाही का तुम्ही याला सर मागे तुम्ही करू शकता मित्रांनो. हे येऊन जाते याची हुक वगैरे. बाकी आपण जोर ते बघायला गेलो तर आपले विंडो कंट्रोल वगैरे इथं दिलेलं कंपनीने. आणि इथं येऊन जाते आपलं जे हिचे मिरर कंट्रोल वगैरे ते आपल्या आतून बसल्या जागी कंट्रोल करू शकतो मित्रांनो. आणि डॅन्ड वगैरे काय काम नाही आपल्याला. बाकी स्पीकर इथं दिलेलं आहे. आणि इथे येऊन जाते आपल्या इथे ट्विटर वगैरे मित्रांनो.
आणि आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या इंटेरियर वगैरेबद्दल. सध्या बसलेलो मी गाडीमध्ये मित्रांनो. तर इथं सध्याचे इन्फोटेन्मेंट सिस्टमचं जे स्विच वगैरे काढलेलं आहे मित्रांनो, कारण गाडी सध्या आपली स्टॉक यार्डमध्ये उभी आहे त्यामुळं. आणि स्टेरिंगवर आज जर बघायला गेलं मित्रांनो या प्रकारे येऊन जाईल. इथं आपल्याला हुंडाचं लोगो वगैरे येऊन जाते आणि इथे येऊन जाते आपल्याला जे इथे इन्फोटेन्मेंट सिस्टम वगैरे दिलेली मित्रांनो. याचे कंट्रोल आपल्या इथं दिलेलं आहे. इन्फोटेन्मेंट सिस्टम कंट्रोल वगैरे आपल्या इथं दिले मित्रांनो, जसं की म्यूट वगैरे आणि जसं की आपले म्यूट वगैरे येऊन जाते आणि काही व्हॉइस वगैरे कंट्रोल पण येऊन जाते. क्वालिटी डिस्कसारखे फीचर्स करून जातील मित्रांनो. जे मीटर वगैरे दिलेलं मित्रांनो त्याची कंट्रोल इथून जाते. क्रूज कंट्रोल वगैरे MID कंट्रोल वगैरे आपल्या येऊन जातील. या टाईपचे कंट्रोल आपल्या इथं दिलेले मित्रांनो. बाकी रेदरअप वगैरे आपल्याला काही येत नाही, याच्यावरती तुम्हाला करावं लागेल आफ्टर मार्केट जाऊन तुम्हाला करावं लागेल मित्रांनो. बाकी इथं आपल्या येऊन जाते एअर बॅगची साईन वगैरे येऊन जाईल मित्रांनो. इथे येऊन जाते याचे हेडलाईट कंट्रोल वगैरे आपल्या येऊन जातील आणि इकडे या बाजूला आपले वापर कंट्रोल वगैरे येऊन जातील मित्रांनो. बाकी जे कंट्रोल वगैरे बघायला गेले मित्रांनो खालतीवरती येऊन जातील. या टाईपमध्ये येऊन जाईल मित्रांनो आपल्याला. आणि मित्रांनो जे आपल्या गाडीची इन्फॉर्मेशन सिस्टम वगैरे दिल्ली कंपनीने ही आपली या प्रकारे होऊन जाईल, ज्यामध्ये तुम्हाला ॲपर कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो दोन्ही काम करून जाईल. आणि मित्रांनो आपण जर बोलूया याच्यामध्ये जसं की लॅग वगैरे तर हे काय होत नाही, याच्यामध्ये आरामात काम वगैरे होऊन जाईल मित्रांनो. बघू शकता एकदम फ्री काम होऊन जाते याच्यामध्ये, लॅग वगैरे होत नाही तसं. बाकी जे AC वगैरे दिले आपल्याला खालती दिलेलं आपल्याला, जे की एकदम न्यू डिझाईन टाईप आपल्याला दिलेलं मित्रांनो. फीचर्स टाईप आपल्याला दिलेलं आहे, जसं की नॉर्मलीचं पहिले बटन राहायचं, बटन डायरेक्ट टॅप करायचं आपल्याला ते चालू होऊन जाईल मित्रांनो त्या प्रकारे. बाकी चार्जिंग वगैरे बघायला गेलो आपण एक टाईप सी येऊन जाईल, एक 12 वोल्टचा येऊन जाईल आणि एक USB येऊन जाईल मित्रांनो. बाकी इथे येऊन जाते आपल्या 6 स्पीड ट्रान्समिशन वगैरे मित्रांनो आणि येऊन जाते आपला रिव्हर्स कॅमेरा वगैरे. बाकी येऊन जाते आपला रिव्हर्स गिअर वगैरे, ज्याला तुम्ही नाही का हे फोल्ड केलं दाबल्याशिवाय आपल्या गाडीचा रिव्हर्स मित्रांनो या प्रकारे येऊन जाईल आपल्याला. बाकी आपण बघायला गेलो इथं नॉर्मल हँडब्रेक वगैरे ही आपल्याला येऊन जाते. हँडब्रेक वगैरे इथं येऊन जाईल मित्रांनो. बाकी जे आमरश वगैरे इथं आपल्याला येऊन जाते, याच्यामध्ये सामान वगैरे ठेवण्यासाठी जागा पण आहे. बाकी इथं 2 कफर वगैरे दिले कंपनीने. सोंडपुरा गाडीमध्ये येऊन जाईल मित्रांनो. आणि इथे येऊन जातं आपलं जे सनग्लासेस होल्डर वगैरे म्हणता येईल आपल्याला, ते इथे येऊन जाईल. बाकी 2 आपल्याला LED के साथ आपल्याला लाईट वगैरे येऊन जाते मित्रांनो, व्हाईट LED आपल्याला असं म्हणता येईल. बाकी डे नाईट मिरर वगैरे जे असते आपल्याला इथं दिलेल्या कंपनीने. इथे पण तुम्हाला खाली सामान ठेवण्यासारखी जागावर दिलेली आहे. बाकी ग्लॉस ब्लॅक आपल्या इथं दिलेले. बाकी नॉर्मल आपल्या येऊन जाईल. बाकी तर एक सब बुफर वगैरे पण दिलेलं आहे कंपनीने. तर इथं आपल्या गाडीचं जे इंटिरियर वगैरे आहे. आता आपण बोलूया सेकंड रोमध्ये. त्या अगोदर तुम्ही इथं बघायला गेलं तर पुश स्टार्ट बटन, आयडल स्टॉप बटन, ट्रॅक्शन कंट्रोल आणि याचे हेडलाईट लेवल वगैरे याचे कंट्रोल तुम्हाला इथं दिले मित्रांनो. आता आपण बोलूया याच्या सेकंड रोमध्ये एकदा. त्या अगोदर आपण बघायला गेलो आपल्याला जसे कर्टन्स वगैरे असतात ते आपल्या इथं दिलेले प्रॉपर कंपनीनेच. तर इथं काय चालू वगैरे तसं येणार नाही मित्रांनो, पण चांगल्या प्रकारे दिलेले आपले कर्टन्स वगैरे कंपनी आपल्याला दिलेले मित्रांनो. आणि इथे जाय आपल्या सामान ठेवण्यासारखी जागा वगैरे थोडीशी दिलेली आहे. बाकी इथं मेन जागा बॉटल ठेवण्यासारखी दिलेली आहे. स्पीकर वगैरे इथं दिलेले तर नीची विंडो कंट्रोल येऊन जातील आपल्याला. आपण जर बघायला गेलं मित्रांनो जे स्पेस वगैरे दिले कंपनी एक्सप्रेस एकदम चांगला मस्त असे मित्रांनो, आरामात माणूस याच्यातनी बसू शकता आरामात एकदम. बाकी थायच्या वगैरे बघू शकता मित्रांनो एकदम चांगला वगैरे आता आहे तसा. बाकी खाली आपल्याला येऊन जातात 2 AC वगैरे आपल्या येऊन जातील आणि एक टाईप सी चार्जिंग पॉईंट आणि एक फोल्ड वगैरे येऊन जाईल मित्रांनो. बाकी इथे येऊन जाईल आपल्याला एक कफर्ट वगैरे येऊन जाईल, ज्यामध्ये तुम्हाला 2 कफर्ट वगैरे दिलेले आहेत कंपनीने. आणि आमरेस्ट टाईप पण काम वगैरे करेल मित्रांनो. आणि 2 हेडर्स वगैरे दिलेले कंपनी आपल्या गाडीमध्ये. बाकी तुम्हाला जे हँडल्स वगैरे असतात ते इथं प्रॉपर दिलेले आहेत आणि याच्यासंग तुम्हाला लाईट वगैरे पण दिलेली आहे, LED संग म्हणजे व्हाईट लाईट दिलेली आहे कंपनीने. तर या प्रकारे आपल्या गाडीचं सेकंड रो वगैरे मित्रांनो येऊन जाईल. आणि आपण जर बघायला गेलो रिअर प्रोफाईल वगैरे बद्दल मित्रांनो, त्या गाडीचं जे रिअरचं लुक वगैरे मित्रांनो आपल्या या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. ऑल कनेक्टेड जे टेल लाईट वगैरे आहे ती आपल्या मिळून जाईल मित्रांनो. आणि इंडिकेटर्स वगैरे गाडीमध्ये LED मध्ये दिलेले आहेत मित्रांनो. आणि इथं जे क्रेटा नाईटची बॅचिंग वगैरे आहे ती आपल्याला येऊन जाते ब्लॅकमध्ये, जे नाईट एडिशनची बॅचिंग वगैरे आहे. आणि क्रेटाची बॅचिंग वगैरे पण तुम्हाला ब्लॅकमध्ये येऊन जाईल मित्रांनो. बाकी आपण जर याच्या डिकीला एकदा ओपन करूया, तर या प्रकारे आपल्या गाडीची जी डिकी वगैरे येऊन जाईल मित्रांनो, जे की 433 लिटर संघ येऊन जाते. आणि जे शेपिंग टायर वगैरे कंपनी दिलेला ते तुम्हाला इथं खाली येऊन जाईल मित्रांनो, जे की 17 इंच संघ येऊन जाते मित्रांनो. बाकी 65 करायचं दिलं मित्रांनो. आणि 60-40 फोल्डिंग वगैरे दिलेली आहे, म्हणजेच की हे 40 आणि 60% फोल्ड वगैरे करू शकता मित्रांनो. जसं सामान वगैरे तुम्हाला न्यायचं असेल तर इथं तुम्हाला काय याच्यावरती स्विच वगैरे दिले, दाबला की तुम्ही याला अनफोल्ड वगैरे करू शकता खाली असं. तर या प्रकारे आपल्या गाडीची जे रिअल प्रोफाईल वगैरे येऊन जाईल मित्रांनो. आणि इथे येऊन जाते आपला जर कॅमेरा वगैरे इथं दिला आहे कंपनीने, हे तुम्ही बघू शकता मित्रांनो. बाकी मित्रांनो आपल्या रिव्हर्स लाईट वगैरे खाली दिलेलं आहे,
4 पार्किंग सेन्सर येऊन जाते मित्रांनो. आणि एक्स्ट्रा टाकायसारखी जागा तुम्हाला इथं दिली जी की 50 लिटरमध्ये येऊन जाते आणि 15 ते 20 लिटर तुम्हाला याच्यामध्ये युरिया वगैरे पण टाकावं लागेल मित्रांनो. बाकी इथंच आपण बघायला गेलो तर रिअर वायपर, डिफॉगर, वॉशर आणि हेलम स्टॉपलिंग वगैरे मित्रांनो इथं दिलेल्या कंपनीमध्ये शॉपलिंग वगैरे वरती येऊन जाईल मित्रांनो. आणि लुफेस वगैरे साईडने येऊन जातात जे की ब्लॅक कलरमध्ये येऊन जातील मित्रांनो. मला मराठीमध्ये व्हिडिओ वगैरे कसा वाटला मित्रांनो ते कमेंट करून सांगा. आणि नंतर तुम्हाला कोणत्या गाडीचा व्हिडिओ वगैरे बघायचा आहे ते पण कमेंट करून सांगा. चला भेटा व्हिडिओमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम राम सगळ्यांना.